सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शहरातील सिटीलिंक बस सेवेच्या कारभारावर आता थेट अंकुश ठेवला जाणार आहे। नागरिकांच्या तक्रारी आणि सेवेत होणाऱ्या त्रुटी लक्षात घेऊन महापौर हिमगौरी आहेरडके यांनी सिटीलिंक व्यवस्थापनाला कडक इशारा दिलाय। महापौर हिमगौरी आहेरडके म्हणाल्या, सिटीलिंक ही नाशिककरांच्या दैनंदिन प्रवासाची जीवनवाहिनी आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून बसची वेळ, स्वच्छता, वाहक चालकांचे वर्तन आणि तिकीट दरांबाबत अनेक तक्रारी येत आहेत। यापुढे या सर्व बाबींवर महानगरपालिका प्रशासन थेट लक्ष ठेवणार आहे। 4 वर्षांनंतर पहिली मीटिंग लोकप्रतिनिधी आल्यावरती सिटीलिंकची होती आणि आपल्याला माहिती आहे की गेल्या काळामध्ये जे आम्ही 5 महिन्यांपासून काम करतो त्यामध्ये सिटीलिंकच्या अनेक अशा आम्हाला कंप्लेंट्स देखील प्राप्त झाल्या, नागरिकांकडून झाल्या आणि आम्ही जेव्हा लोकांमध्ये काम करतोय, आम्ही आज काम करतोय अशातला प्रश्न नाही आहे। मागच्याही काही कालावधीमध्ये जो बदल की कोरोनानंतर ह्या 4 वर्षाच्या काळात काही असे मुद्दे जाणवले की अचानकपणे एखादा बसचा रूटच कॅन्सल झाला आहे। ह्या प्रामुख्याने 3 गोष्टी आम्हाला जाणवल्या की एखाद्या बसचा रूट कॅन्सल होणे, मग तिथले नागरिक आमच्याकडे येतात। गंगापूर रोड आणि कॉलेज रोडमध्ये मुळात ही समस्या जास्त निर्माण झाली होती की अचानकपणे तिथले रूट कॅन्सल झाले। ते बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये मान्य करून घेण्यात आलेले नव्हते, म्हणून परस्पर हे जे काही कारभार चालू होता त्याच्यावर आम्ही आज अंकुश ठेवण्याचं काम केलेलं आहे। परत अजून एक गोष्ट त्यांनी अतिशय चुकीची केली होती की 30 जूनला जेव्हा महासभा होती त्याच दिवशी त्यांनी स्वतःचा बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी एक सिटीलिंकची महत्त्वाची बैठक लावायचा गोंधळ आणि असा प्रकार घडला। त्यामध्ये त्यांचं ॲक्च्युली पितळ उघडं पडलेलं आहे की त्यामध्ये एक पोस्ट जी कधीच आपल्या सिटीलिंकमध्ये किंवा मान्य देखील नव्हती, मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये ती निर्माण करण्यात आली। ज्या व्यक्तीला आपण पदभार चांगलं काम करत नाही म्हणून कार्यमुक्त केलेलं होतं, त्या व्यक्तीला त्यांनी पुन्हा घ्यायचा घाट हा कुंभमेळ्यात त्यांना करायचा होता आणि तो आमच्या निदर्शनास आला। सन्माननीय सभापतींनी त्या दिवशी त्यांना सांगितलं होतं की ही तुम्ही बैठक कशाला घेताय, त्याच दिवशी महासभा आहे। म्हणजे 30 जूनच्या तारखेला सकाळी ॲक्च्युली स्टँडिंग होती आणि लगेचच महासभा होती। इतका व्यस्त काळ असल्यानंतर सुद्धा जेव्हा की तिथे आम्ही तिघही, मी, उपमहापौर, सभापती आणि आयुक्त हे कुणीही उपस्थित नसताना त्यांनी ते मीटिंग घ्यायचा धैर्य दाखवलं आणि त्यांचं पितळ तिथे उघडं पडलं की त्यांनी त्याच्यात अशा नियुक्त्या घेतल्या होत्या की ज्या आक्षेपार्ह होत्या, त्या आम्ही आज सगळ्या रद्द केलेल्या आहे आणि अशा पोझिशन्स निर्माण करून अनेकांना आपल्या माथी मारून घेण्याचा आमचा कोणताही याच्यात हेतू नाही आहे। कारण अशा पद्धतीने जर ह्या लोकांना जे एक कंपनी चालवताना कंत्राटदाराच्या मर्जीतले लोक आणि त्यांना पोसायचं काम खरं तर महानगरपालिका एवढ्या वर्षापासून करते, त्याच्यावरती कुठेतरी डिसिप्लिनरी ॲक्शन घेणं गरजेचं होतं आणि म्हणून पहिल्याच बैठकीत आज आम्ही जे मुद्दे त्यांना विचारले त्याकडे त्यांचं उत्तर नव्हतं आणि ते अनुत्तरित होते। याच्यानेच त्यांच्यामध्ये समन्वय नाही आहे। अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर आणि जे कन्सल्टंट आहे त्यांनी ॲक्च्युली ह्या 4 वर्षामध्ये काय बदल केले, नुसतं आता ते सांगताय की वॉर कंडिशन आहे म्हणून इंधन वाढले, अरे ते तर आत्ता वाढलेलं आहे, पण 4 वर्षापासून, मागच्या काही काळापासून, 10 वर्षापासून जर एखादी कन्सल्टन्सी काम करते आहे, जर एवढे लोक काम करतायत सिटीलिंकवरती, आयदर तुमचं सर्व्हिस तर वाढली पाहिजे होती की ज्या पद्धतीने तुम्ही नागरिकांशी इंटरॅक्शन करता। तुम्ही एकच काम केलं ते चांगलं आहे की त्यांनी UPI सुरुवात केली, कारण सुट्या पैशांवरनं गोंधळ होत होते आणि त्यांच्या अक्षरशः नागरिकांबरोबर कंडक्टरचे वाद होत होते आणि त्या गोष्टी करता किंवा आता प्रवासी शालेय मुलं आहे किंवा कॉलेजमधल्या मुलं मुली असतील त्यांच्याकडे सुट्या पैशाचा इश्यू होत होता, म्हणून आपण एक चांगली संकल्पना डिजिटायझेशनची आणली। पण ती सोडता आत्ता जे काही 90 कोटी आणि 100 कोटी महानगरपालिका सिटीलिंकला देते, कंपनी तर कुठल्याच पद्धतीने तो भार स्वीकारत नाही। तो जो भार आहे तो महानगरपालिकेवरतीच आहे। मग आम्ही त्यांच्याकडनं डिटेल रिपोर्ट मागितला आहे की आतापर्यंत तुम्ही काय काय चेंजेस केले, कशा पद्धतीचे कॉन्ट्रॅक्टमध्ये नियम आहेत
आणि आतापर्यंत पॉझिटिव्हिटी किंवा सर्व्हिस लेवल आपल्याला जे अचीव करायचे होते ते का नाही झाले. आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण एक 50 EV बसेसचा MOU साईन करतो आहे. 200 CNG, 50 डिझेल आणि 50 EV. तर EVचे बसेस अजून वाढून मिळावे अशी आम्ही एक मागणी केलेली आहे. कारण EVचे बसेस जे आहेत त्याच्यात आपल्याला माहिती आहे की सगळ्या मोठ्या बसेस आहेत. खरं तर आम्ही अशी पण मागणी केली आहे की लोकांना गावात जाण्यासाठी सोयीचं व्हावं म्हणून लहान बसेसचं पण त्याच्यात समायोजन करून घ्यावं. अशा पद्धतीने आम्ही चांगले निर्णय आज खरं तर सिटी लिंकच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मीटिंगमध्ये घेतले. काही त्रुटी आहेत आणि आमच्याकडे नागरिक देखील आले होते की काही काही ठिकाणी ड्रायव्हर्स रॅश ड्रायव्हिंग करतात आणि ह्या कंप्लेंट्स देखील मागच्या काही काळामध्ये आपण बघितलं की ABBचे पदाधिकारी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी इथे येऊन गेले. त्यांनी त्यांच्यासाठी काही सवलती मागितल्या आणि इथे जेव्हा आपण एकाच अशा प्रेसमध्ये बसलो होतो तेव्हा एक विद्यार्थी अक्षरशः बसमधनं पडला होता आणि त्याच्या हाताला लागलेलं होतं. तर बस थांबली नव्हती, जागेवरती निघून गेली होती. अनेक असे काही त्रुटी जाणवल्या की 7:30ची एक बस होती ती 9:30ला कॅन्सल झाली असं 2 तासानंतर निरोप आला. त्यामुळे हेही जे काही त्यांच्या तांत्रिक अडचणी आहेत, त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये काही इश्यूज आहेत तेही आज आम्ही डिस्कस केले आणि त्यावरती काम आता निश्चित होणार आहे. आणि नाशिककरांना अतिशय चांगली सिटी लिंक बसची सर्व्हिस आम्ही याच्यापुढे देऊ असा मानस आम्ही सगळ्यांनी ठरवलेला आहे. आणि आता पदाधिकारी या बोर्ड ऑफ मीटिंगला बसत जाणार आहेत. त्याच्यामुळे नाशिककरांनी निष्काळजी राहू नये किंवा काळजीत पण राहू नये की कशा पद्धतीने आता सिटी लिंकची सर्व्हिस येणार आहे. जिथे जिथे ॲक्च्युली बस रूटची गरज आहे ती आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा. कारण ही सर्व्हिस आपण डिमांड ओरिएंटेड देत असतो. अनेक गावांमधनं पण आम्हाला मागणी आली आहे, जशी की वणी असेल, शिर्डी असेल, इगतपुरी असेल की कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आम्हाला बस सर्व्हिसेस तुम्ही एक्सटेंड करून द्या. पण त्याचाही विचार आम्ही पुढच्या बोर्ड मीटिंगमध्ये करणार आहोत की 30 किलोमीटरचा एक परिसर आहे ज्याच्यामध्ये आम्ही खरं तर सर्व्हिस देऊ शकतो. त्यात काही बदल करू शकतो का कुंभच्या पार्श्वभूमीवर याच्यावरही विचार होणार. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.